हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी खूप स्पेशल आणि खूप यम्मी अशी बनवणार आहे मी. तर असं तुम्ही बघून थंबनेल तुम्हाला कळालंच असेल की आज मी बांगडा मासा बनवणार आहे. तर हे बघा किती टेस्टी आणि किती छान पद्धतीने मी असा मासा बनवलेला आहे. एकदम क्रिस्पी आणि खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने हा बनवलेला आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर माझ्या चॅनलवर अशा साध्या सिंपल रेसिपी असतात, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. खूप छान सिंपल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे आपण बांगडे मासे घेतलेले आहेत. 4 मासे असे आहेत. आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मासे. आतल्या साईडनी वगैरे सर्व स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आहे ना, त्यामध्ये आपण आहे ना सर्व मसाले लावून घेऊया. इथे मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही असे मसाले लावून घ्या, जेणेकरून ह्या माशांना खूप छान टेस्ट येते. आता थोडंसं मीठ टाकायचं माशांवर. हे बघा अशा प्रकारे मीठ टाकून झाल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकायची. हळद टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आहे ना थोडंसं लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं आहे ना कांदा मसाला टाकायचा. जेवढे तुमच्याकडे मसाले अवेलेबल आहेत तेवढं तुम्ही यामध्ये ॲड केलं तर तुम्हाला छानपैकी टेस्ट येणार आहे माशांना एकदम अशी. त्यानंतर आले लसूणची पेस्ट लावायची माशांना आणि सर्व आहे ना मिक्स करून घ्यायचं. आणि लिंबू पिळायला विसरायचं नाही, जेणेकरून लिंबामुळे आहे ना एकदम छान टेस्ट येते माशांना. तर अशा प्रकारे मी सर्व माशांवर लिंबू पिळून घेते आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि बांगडा मासा एकदम छान लागतो खायला आणि आतून पण एकदम मऊ आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असा होतो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघा मी अशा प्रकारे लावून घेते आहे मासे पूर्ण. छानपैकी लावून झाल्याच्या नंतर या माशांना आहे ना आपण 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवूया. तुम्ही बाहेर ठेवलं तरी पण चालेल. हे बघा अशा प्रकारे जे चिरा आपण पाडलेले आहेत किंवा ते दुकानातून आणताना पण असे चिरा पाडून देतात मासेवाले लोक. तर असे चिरा पाडून घ्यायच्या, त्यामध्ये आहे ना पूर्ण मसाला भरून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे असं चोळून घ्यायचं पूर्ण. जेवढं तुम्ही माशांच्या आतमध्ये मसाला भरता तेवढे छान एकदम मस्त माशांना टेस्ट येते. छानपैकी लावून झाल्याच्या नंतर आपण आता ठेवून देऊया हे मासे. हे बघा मस्त लावून झालेले आहेत असे. तुम्ही बघू शकता सर्व एका साईडने लावून ठेवलेले आहेत मी. आता एका साईडला आपण थोडंसं आहे ना बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे रवा टाकलेला आहे. रवा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं आहे तर म्हणजे असेल तर टाका, नाहीतर स्किप केला तरी पण चालेल. डाळीचं पीठ नुसतं घेतलं तरी पण चालेल. तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि एक एक मासा आहे ना यामध्ये घोळून घ्यायचा. छानपैकी सर्व बाजूने घोळून घ्यायचा. पीठ यावर टाकून आहे ना व्यवस्थित छान माशाला पीठ सर्व लावून घ्यायचं. रवा टाकायचा जेणेकरून मासे एकदम आहे ना कुरकुरीत असे बनतात. हे बघा बघू शकता किती छान प्रकारे मी घोळलेलं आहे. अशाच प्रकारे सर्व मासे घोळून आहे ना तुम्ही ठेवून द्यायचे. आणि त्यानंतर तव्यावर तेल टाकायचं. थोडंसंच तेल टाका, जेणेकरून या माशांना आहे ना थोडंसंच तेल लागतं, जास्त तेल नाही लागत. हे बघा अशा प्रकारे छानपैकी सर्व मासे सोडून घ्यायचे. सर्व मासे सोडून झाल्याच्या नंतर गॅस थोडासा मोठा करायचा आणि मासे आहे ना पलटून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती छान मासा भाजलेला आहे, म्हणजे क्रिस्पी झालेला आहे. आतल्या साईडनी पण असाच छानपैकी चवदार आणि टेस्टी असा होतो मासा हा. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा साध्या सिंपल रेसिपीसाठी. तर आपल्या चॅनलवर अशा खूप साऱ्या साध्या आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहेत मसाले, त्यातूनच आपण टेस्टी पदार्थ आपण बनवतोय. तर सर्व मासे मी यावर टाकून घेतलेले आहेत. आता आपण छानपैकी फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान दिसतात ते आणि खायला पण खूप छान टेस्टी असे लागतात हे मासे. आणि थोडं थोडं तेल टाकायचं. जर का कमी पडत असेल तर तुम्ही यामध्ये वरून पण तेल ॲड करू शकता.
हे बघा, दोन्ही बाजूने छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे मासे. तुम्ही बघू शकता किती छानपैकी एकदम असे खरपूस झालेले आहेत मासे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी माझ्या मिस्टरांसाठी एक प्लेट बनवते आहे. त्यांना एकच मासा हवा आहे, त्यामुळे त्यांना मी असाच मासा देते आहे एकच. तर त्यासोबत कांदा ठेवलेला आहे आणि यावर आता लिंबू पण पिळूया आपण. लिंबामुळे खूप छान टेस्ट येते माशाला. तर यावर पण आपण राहिलेले जे मासे आहेत त्यावर पण कोथिंबीर टाकूया. हे बघा किती मस्त दिसतोय असा मासा. तोंडाला पाणी सुटलं का नाही नक्की सांगा. तर याचबरोबर मी आमटी पण बनवलेली आहे आणि भाकरी बनवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.